सर, माझं काम नसेल तर मी जाऊ का? मला आता एक ॲड बनवायची आहे. ओके, बनवशील ग. एक 15 मिनिट थांब. ओके म्हणत ओठावर ओठ घट्ट करत ती खुर्ची ओढून त्याच्या बाजूला बसली. तो त्याचं काम करत होता. मध्येच काहीतरी तिला विचारायचा. तिने होकार दिला की मग तसा अपेक्षित बदल करायचा. तिचं मात्र आता सारखं त्याच्याकडे लक्ष जात होतं. त्याचं बदलणारं वागणं तिलाही त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्याकडे आकर्षित करत होतं. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 33. अक्षयाचं स्लाईडचं काम झालं तशी ती अर्जुनच्या केबिनमध्ये आली. सर, स्लाईडचं काम पूर्ण झालंय. तुमच्या सूचना लक्षात घेऊन सुधारणा केल्या आहेत. तुम्हाला मेल केलाय. प्लीज पाहाल का? कशा वाटतात? अर्जुनने खुर्ची आणखी पुढे सरकवत त्याचे मेल्स ओपन केले आणि तिने पाठवलेलं प्रेझेंटेशन स्लाइड्स ओपन केले. तो प्रत्येक स्लाइड काळजीपूर्वक तपासत होता आणि लागलीच त्यामध्ये तो स्वतःला हवं तसे अपडेट करत होता. आणि अपडेट करताना तिला विचारतही होता. ती केवळ हो हो करत होती. तिला कळत नव्हतं की थांबावं की जावं, कारण तिचं असं काही काम नव्हतंच तिथं. ती अस्वस्थपणे तिथं उभी होती. अक्षया, तू बस ना, तू उभी का आहेस? त्याच्या लक्षात आल्यावर तोच म्हणाला, सर, माझं काम नसेल तर मी जाऊ का? मला आता एक ॲड बनवायची आहे. अगं बनवशील? एक 15 मिनिटं थांब. ओके म्हणत ओठावर ओठ घट्ट करत ती खुर्ची ओढून त्याच्या बाजूला बसली. तो त्याचं काम करत होता. मध्येच काहीतरी तिला विचारायचा. तिने होकार दिला की मग तसा अपेक्षित बदल करायचा. तिचं मात्र आता सारखं त्याच्याकडे लक्ष जात होतं. त्याचं बदलणारं वागणं तिलाही त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्याकडे आकर्षित करत होतं. अखेरीस स्लाइड फायनल करत असतानाच अर्जुनने दोन्ही हात वर केले आणि डोक्यामागे घेतले आणि तिला म्हणाला, नाऊ फायनली आय थिंक इट्स डन. व्हॉट यू से? अक्षयानं थोडं मागं टेकून स्क्रीनकडे पाहिलं आणि स्मित करत म्हणाली, येस, इट्स लुक परफेक्ट. त्याने हात वर नेले असताना तिच्या हृदयात उगाचच हलचल झालेली. अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, परफेक्ट तर झालंय, पण यात तुझाही खूप सहभाग होता म्हणून शक्य झालं. थँक्स फॉर युअर एफर्ट्स. अक्षयाने हलक्या आवाजात उत्तर दिलं, थँक्यू सर, बट इट्स माय ड्युटी. महत्वाचं हे आहे की तुम्हाला ते आवडलंय. अर्जुनने तिच्याकडे पाहत सांगितलं, आज हे होणं गरजेचं होतं, कारण मी जरा लवकर जाणार आहे. आज रात्री एक पार्टी अटेंड करायची आहे. थँक्स, आता तू जाऊ शकतेस. ओके सर म्हणत अक्षय तिथून बाहेर पडली. तिच्या निघून जाण्यानंतर अर्जुन काही वेळ खुर्चीत बसून विचार करत राहिला. तिने त्याच्या स्टेटसला अजूनही रिप्लाय केलेला नव्हता. ती त्यावर काहीच रिॲक्ट झाली नव्हती. ही गोष्ट त्याला सतत अस्वस्थ करून जात होती. मी स्टेटसला असा फोटो टाकून चूक तर नाही न केली, असंही त्याच्या मनात येऊन गेलं. का ती काही वेगळाच विचार करत असेल? तिला विचित्र तर नसेल ना वाटलं की सर असे अचानक का बदलू लागलेत? हा विचार येत असताना आणखीनच अस्वस्थ वाटलं आणि त्याच्या काय मनात आलं म्हणून त्याने सरळ ते स्टेटस डिलीट करून टाकलं. इकडे अक्षया तिच्या जागेवर येऊन बसली. खरं तर तिला तिच्या त्या एका ॲडवर फोकस करायचं होतं, पण तिचं मन तिथं रमायला तयारच नव्हतं. अर्जुनच्या केबिनमध्ये काही वेळ घालवून आल्यावर तिला उगाचच अस्वस्थ वाटू लागलेलं. त्याच्या वागण्यात झालेला प्रचंड बदल तिला सहज जाणवत होता आणि तेच सगळं पाहून तिच्या मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं. सर अचानक इतकं इम्पॉर्टन्स का देऊ लागलेत माझ्या मताला? ती स्वतःशीच विचार करत होती. प्रत्येक गोष्टीत मत विचारणं, तिच्या कामाचं कौतुक करणं हे तिच्या दृष्टीने नवीन होतं. अर्जुन सारखा कठोर आणि थोडासा रागीट वाटणारा माणूस असं वागतोय हे तिच्यासाठी नक्कीच अनपेक्षित होतं. ती विचार करत राहिलेली, त्यांचं हे वागणं मला असं इतकं आवडू का लागलंय? का मी त्यांच्याबद्दल इतका विचार करते आहे? आज तिला पहिल्यांदा जाणवू लागलेलं की अर्जुनच्या या वागण्याने तिच्या मनात त्याच्याविषयी एक हलकं स्थान निर्माण केलं होतं.
तिने डोळे मिटून स्वतःला समजावलं, ओहो अक्षया, तू हे विचार थांबव. तुझं काम महत्वाचं आहे. हे फक्त सरांच्या प्रोफेशनल वागणुकीचा भाग असावा. पण मग ज्या पद्धतीने ते प्रत्येक गोष्टीत माझं मत विचारत आहेत ते काय असेल? त्या अनुत्तरित प्रश्नाने तिच्याच मनात तरीही एक हलकं हसू उमटलं होतं. एनिवे, असं काही नसेल. कामात स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करत ती कॉम्प्युटरवर बसली, पण अर्जुनच्या बद्दलचे विचार मात्र तिच्या मनातून जाईना झालेले. मला आठवत नाही बाबांव्यतिरिक्त माझ्या कामाला आणि मताला इतकं महत्त्व याआधी तरी कोणी दिलं नाहीये. पहिल्यांदा हे घडतंय. ओहो, मी काय विचार करते हा? तिने स्वतःच्या डोक्यात मारलं आणि कामावर लक्ष देऊ लागली. बरोबर 5:30च्या सुमारास अर्जुन ऑफिसमधून लवकर घरी जायला निघाला. जाताना ती बसते ती लाईन येताच क्षणभर थबकला अन तिचं नेमकंच अंदाजाने आपोआपच त्या दिशेला लक्ष गेलं. तर तो चक्क तिला हात करून निघून गेला अन त्याच्या पाठोपाठ तिचाही हात आपोआपच वर गेला होता. जो तो गेला तरीही तसाच वर राहिलेला. लक्षात आलं तेव्हा तिनंच तो ओशाळून खाली घेतला. ती ॲड फार महत्त्वाची नव्हती, पण सध्या तेच एक काम होतं तिच्याकडे. ते काम मन लावून करण्याचा तिचा प्रयत्न चाललेला, पण काय माहीत तिचं आज काही कामात मन लागतच नव्हतं. हे काय, मला आज मूडच वाटत नाहीये कामात, बोर होतंय. अरेच्या 6:30 होत आलेत. जाऊ दे, ही ॲड आता उद्या करेन. मीही निघतेच आता घरी. स्वतःशीच म्हणत ती कॉम्प्युटर बंद करून तिचं आवरू लागली. एवढ्यात तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअपची मेसेज टोन वाजली. तिनं पाहिलं आणि काय आश्चर्य, चक्क अर्जुनचा मेसेज पाहून तिचं हृदय थांबलंच. तिनं पटकन मेसेज ओपन केला. अक्षया, या 2 शर्टांपैकी कोणता पार्टीसाठी योग्य वाटतो? मी थोडा कन्फ्यूज झालोय. त्यासोबत त्याने त्याच्या 2 शर्ट्सचे फोटो तिला पाठवलेले. ओ माय गॉड, हे काय विचारत आहेत सर? तिनं तोंडावर येणारं ब्राईट स्माईल तिच्याच हाताने लपवलं. तिनं फोटो पाहून काही वेळ विचार केला आणि त्याला रिप्लाय केला, सर, जर तुम्ही पार्टीसाठी निघालाय तर ब्लू ऐवजी ब्लॅकच शर्ट घाला, छान दिसेल तुम्हाला. इकडे तिचा रिप्लाय वाचून अर्जुनच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकं स्मित उमटलं. त्यालाच कळत नव्हतं तिचं उत्तर इतकं महत्त्वाचं का वाटत होतं त्याला. ओके, थँक्स, तिला रिप्लाय करून त्याने मोबाईल साईडला ठेवला आणि सरळ आवरू लागला. अक्षया ही क्षणभर तिथंच बसून राहिलेली, तिच्याच विचारात हरवलेली. विसरलीच होती आपण घरी जायला निघालो आहे. शिवाय तिच्या गालात गळत होत जाणारं स्माईल जैसे थे होतं. एवढ्यात त्याचा थँक्सचा मेसेज आला. तिचं पुन्हा मोबाईलकडे लक्ष गेलं. तिला आता पुन्हा एकदा त्याचा स्टेटस पाहावं असं वाटून गेलं, म्हणून पाहायला गेली तर चक्क त्याने स्टेटस काढलेलं तिला दिसलं. ओ, ही याने स्टेटस का काढलं असेल? तिला राहावलं नाही. तिनं लागलीच त्याला मेसेज करून विचारलं, सर, तुमचा स्टेटसचा फोटो का काढला? छान होता. तिकडं आवरत असणारा अर्जुन नोटिफिकेशन वाजलं म्हणून लगेच मोबाईलमध्ये डोकावला. तिनं आता त्या स्टेटसबद्दल रिप्लाय केलाय ते पाहून. ओ, आत्ता आठवलं तुला मी स्टेटस लावलेलं. एनिवेज, मनाशी म्हणत गालात स्मित करत त्याने तिला रिप्लाय करायला घेतला. थँक्स, मला वाटलेलं की तो खराब आलाय की काय. ओ, असं कोण म्हणालं? असं म्हणणारा मूर्खच असेल. इट वॉज बेस्ट. तिनं त्याला स्माइलीसह रिप्लाय केला. त्यावरही त्याचा एक स्माइलीचा रिप्लाय पाहून तिनंही गालात स्मित केलं आणि आपण निघालो होतो हे आठवताच तीही घरी जायला निघाली. अक्षया नेहमीसारखी घरी पोहोचली. खरं तर फारशी दगदग आज झाली नव्हती, पण आज जेवण बनवायचं तिच्या जीवावर आलेलं. बाबा, आज जेवण बनवायचा खूप कंटाळा आलाय. हो का? मग मी बनवू का? अगं, मला सांगायचंच तसं. नाही, नको. एक काम करूया का आपण? इथे चौकात जाऊया का पावभाजी खायला? ओ अच्छा, म्हणजे पावभाजी खायची इच्छा आहे का आज तुला? बरं, चालेल. नाही, धावेल मलाही. तेही उत्साहीपणे म्हणाले. मग या आवरून पटकन, मीही आलेच फ्रेश होऊन. म्हणून ती आनंदाने पर्स तिथंच ठेवून आवरायला निघून गेली. अक्षया आज खुश दिसत होती. बाबांनाही तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. अर्थात ती सहजरित्या तयार होईल हे तर होणार नव्हतं.
त्यात तिला न विचारता समीरशी बोलून घेतलेलं त्यांनी आज, आणि त्याच्याकडून त्यांना हेही कळालेलं की त्याला ती आवडते, पण ती त्याच्याबद्दल तसा विचार करत नाहीये. मग काय, आता बस अक्षयाला तयार करायचं काम राहिलेलं. ते करायचं यासाठी पुढाकार ते घेणार होते, कारण वरवर पाहता तसाही समीरचा स्वभाव त्यांना आवडलेला. तिचा आज मूड बऱ्यापैकी चांगला आहे पाहून तो हे विषय पावभाजी खाऊन आल्यावर काढायचा या विचारात होते. काहीच वेळात ती फ्रेश होऊन आली, तेही कपडे वगैरे बदलून आले आणि दोघंही घराबाहेर पडले. तिला मात्र कल्पना नव्हती आज तिच्या आनंदाला वेगळाच सुरुंग लागणार होता. अरे बापरे, तर अक्षयाचे बाबा समीरसाठी तिला तयार करणार आहेत आणि त्यासाठी ती खरंच तयार होईल का? बघूया काय करतायत बाबा नेमकं. तर जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.